तर नमस्कार मित्रांनो, जय शिवाय. सकाळचे 9 वाजले. तर आज आहे 1 तारीख 1 डिसेंबर 2025 मित्रांनो, आणि वार आहे सोमवार. तर निघलो आहेत आपण तर गाडी इथं पार्किंग लावली होती मित्रांनो, आपण घरासमोरच एकदम. तर पाहूया, गाडी व्यवस्थित पुसून घेऊया आणि निघूया कामाला. पाहू आजचा दिवस कसा जातो. मित्रांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर आजचं अर्निंग कसं होतं दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता एम्पायर स्टँड आणि काळेवाडीच्या त्या BRT रोडला. 200 रुपयाची बुकिंग घेऊन आलो मित्रांनो मोशीवरून ओलाला. तर ओलाला पहिली बुकिंग दिलेली आहे मित्रांनो. गॅस भरायला चाललो होतो, तर गॅस भरता भरता आपल्याला बुकिंग वाढली मित्रांनो. तर म्हटलं आहे, आपण काल थोडासा गॅस भरलेला आहे, तो शिल्लक आहे आणि भरूया. नंतर 60 पॉईंट गॅस होता मित्रांनो. चला ठीक आहे म्हटलं, यातून 2-3 ट्रिप आपल्या लोकल होतील आणि आपण गॅस पण भरूया. तर या उद्देशाने आपण पहिली बुकिंग घेऊन आलेलो आहोत मित्रांनो 200 रुपयाची. तर पाहू आपण 100% सकाळ सकाळ चांगलं वाजतंय. तर लवकर पुण्यात जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत आपण, कारण की ज्यावेळेस वाजतं चांगलं, थोडंफार लोकल का असताना 100-150 रुपये पण कंटिन्यू इथं भाडे मारले तर पुण्याचं न्यायचं अर्निंग एकच होतं. पुण्यात गेलं की बसावं लागतं मित्रांनो. तर पाहू आपण आपल्याला कुठलीही बुकिंग वाजते गेलं. तर मित्रांनो, तिथून 110 रुपयाची आपल्याला बुकिंग वाढली DY पाटीलची आकुर्डी, आणि आपण घेतली आणि उबेरला पहिली बुकिंग कंप्लीट केलेली आहे. एक ओला आणि एक उबेरला 2 बुकिंग आपल्या कंप्लीट झाल्या आहेत लगातार. तर पाहूया आता आपण DY पाटील पासून कुठली वाजते आपल्याला. आणि गॅस पण 40 पॉईंट राहिलेला आहे. तर गॅस जिथं भेटतो ते आपण घेऊया. तर मित्रांनो, 122 रुपयाची आपण ओलाला बुकिंग आणली होती भूमकर चौकापाशी. म्हणलं चला ठीक आहे, तिथलं आपण आपल्याला गॅस पण भरता येईल. इंजवडी रोडला जो गॅस ऑनलाईन CNG पंप आहे तिथं भरता येईल भूमकर चौकापाशी. तर आलो आणि नेमकं गॅस पंपा पटलीच बुकिंग होती मित्रांनो. तर नशीब म्हणायचं, 122 रुपये ते झाले, म्हणजे 200, 310 आणि 122, 430-35 रुपये आपले काहीतरी झाले. तर मस्त राऊंड झाला मित्रांनो. आणि आता आपण गॅस पण भरून घेऊया, म्हणजे आपल्याला दिवसभर टेन्शन नाही. तर फुल गॅस करूया, म्हणजे दिवसभर टेन्शन नाही आपल्याला. तर मित्रांनो, आपण 206 रुपयाची बुकिंग घेऊन आलो औंधला. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. 11 किलोमीटर भरली, 11-11.5. तर मस्त अर्निंग दिलं उबेरने. तर बघूया आता आपण औंधमध्ये आहोत मित्रांनो. गॅस भरला, 350 रुपयाचा गॅस बसला मित्रांनो. तर आता पाहू आपण कुठली बुकिंग वाजते औंधमधून. मित्रांनो, आपण आलो धनकवडीला. तर 338 रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो. मस्त अर्निंग दिलं. 15.8 काहीतरी भरली ती, म्हणजे 16 किलोमीटर पण भरली नाही, आणि आपल्याला 338 रुपये भेटले मित्रांनो. मस्त अर्निंग दिलं उबेरने. तर पाहूया, आपण धनकवडमध्ये आहोत आता, आलो पुण्यामध्ये. आणि सकाळचे वाजत आलेत मित्रांनो, आता 11, 11:30 वाजले सकाळचे. तर पाहू आता कुठे बुकिंग वाजते आपल्या इथे. तर मित्रांनो, आपण आहोत मगरपट्ट्यामध्ये. तर 256 रुपयाची ओलाला बुकिंग घेऊन आलो मित्रांनो. तिथून सोडली की 5-10 मिनिटात आपली लगेच बुकिंग वाढली मगरपट्टा. तर म्हटलं ठीक झालं, आणि 1 तास लागला मित्रांनो मला. ते 15 किलोमीटर होतं, 14.5 किलोमीटरच भरलं ते, 14.5 किलोमीटर. तर 256 रुपये चांगलं अर्निंग दिलं. 17 रुपयाने आपल्याला पडलं ते. तर ठीक आहे, पण आपला 1 तास टाइम गेला मित्रांनो. टाइम खूप गेला, कारण की ट्रॉफिक खूप होतं त्या रोडला. धनकवडी साईडला आपल्या त्या कात्रजच्या आणि त्या स्वारगेटच्या मधल्या रोडला खूप ट्रॉफिक होतं मित्रांनो. तर आपण त्या ट्रॉफिक मधून सोडली, 1 तास लागला, 256 रुपये झाली आपली. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत आता मगरपट्ट्यामध्ये. तर दुपारचे मित्रांनो 12:30 वाजलेले आहेत. तर आपण आता करून घेऊया जेवण, आणि परत पाहूया कुठली बुकिंग वाजते आपल्याला ते. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, 1 वाजल्यापासून मगरपट्ट्यात बसलो होतो. 3 वाजूस तर 3-3:30 वाजूस तर आपण मगरपट्ट्यातच होतो. बुकिंगच वाजली नाही बराच वेळ, आणि मला सर्दी वगैरे झाली, त्याच्यामुळे पण मी म्हटलं आता थोडा आरामच करावा. अंग पण खूप दुखत होतं मित्रांनो. तर थोड्या वेळ म्हटलं आराम करावा, आणि मग पाहावं कुठली बुकिंग वाजते. तर मोबाईल पण गरम होत होता. तर मोबाईल अर्धा तास मी ओला उबेर बंद करून बसलो होतो निवांत, कारण की मला डोकं खूप दुखत होतं सर्दीमुळं, आणि शिंका तर सारख्याच येतात, त्याच्यामुळे सारखं डोकं दुखतंय, त्याच्यामुळं बंद करून बसलो. तर आता आपण स्टेशनला मित्रांनो रुबी हॉल पाशी. तर रुबी हॉल पासून पाहू आता 145 रुपयाची बुकिंग घेऊन आलो मग पट्ट्यावर. ट्रिपच वाजत नव्हती, म्हटलं चला. तर ओलाला अजून एक बुकिंग कंप्लीट केलेली आहे आपण 145 रुपयाची. तर बरेच जण विचारत होते मित्रांनो की या ओला ॲपला बुकिंग वाजत नाही. तर मला तर चांगले वाजत आहेत, छोट्या मोठ्या सर्वच येत आहेत. तर मग बऱ्याच जणांना असा हा प्रश्न येतोय की तुमच्या समोरच आहे मित्रांनो, मी आता साईडला तुम्हाला प्रत्येक ट्रिप पण दाखवत आहे की मी मारलेली आहे म्हणून. तर काही मला मिळेल नाही, तुमचं कॅन्सलेशन रेट असू शकतं, किंवा माझं एअरटेलचं कार्ड आहे मित्रांनो. एअरटेलला चांगली 5G रेंज दाखवतं, जिओला 5G प्लस दाखवतं,
पण ते रेंज ओरिजिनल नसते, फक्त नावच दाखवतंय. कारण मी बरेच डिव्हाइस पाहिले त्यांना ओला जिओ तरी दाखवतोय, पण फोन लावला तर फोन लागत नाही. ट्रिप वाजत नाही त्याला शेजारी, मला वाढली पण त्याला वाजत नाही. जिओचं सिम आहे, मग नेटवर्क 5G प्लस दाखवतोय, त्याला ट्रिपच वाजत, माझं फक्त 5G दाखवतंय तरी मला ट्रिप वाजते. हे काय इश्यू असू शकतो जिओवाल्यांचा पण, आणि काही मोबाईल वाल्यांचा पण प्रॉब्लेम असू शकतो, काही कॅन्सलेशन रेटचा प्रॉब्लेम असू शकतो. तर जशा येतील तशा मारत चला आणि ते देत राहील मित्रांनो. ते वरतून काय असं एखादा छोटी आणि एखादा मोठी असं देत नाही, सगळ्यांना सेम सेम वाजवतं. आणि आपल्या रेकॉर्डवर पण असू शकतं मित्रांनो, कारण की बुकिंग ज्याने जास्त मारलं त्याला ते देत राहतं, आणि जे कॅन्सल करतो त्याला देत नाही मित्रांनो. तर बुकिंग मारत चला, जशा तुमचं 100% रेकॉर्ड चांगलं झालं, तुम्हाला 100% वाचतील चांगल्या. तर पाहू आपण रबी हॉल पैसे आहोत तर कुठली बुकिंग वाचते आपल्याला. तर मित्रांनो आपण आहोत कोथरूड मध्ये आता. तर कर्वे रोडला पौड फाट्यापाशी. तर 131 रुपयाची बुकिंग वाढली होती आपल्याला उबेरला तिथून. तर त्या उबेरची बुकिंग मारता मारता मला पाऊण तास गेला मित्रांनो, कारण एवढं जॅम होतं डेक्कन रोडला, भयानक जॅम होतं मित्रांनो. 6 वाजलेत आता मित्रांनो, तो 6 वाजेपर्यंत एवढं जॅम होतं तिथं. बरेच रिक्षावाले आले असतील तिथं, त्यांनी पाहिलं असेल की काल कोणतरी आलतं बहुतेक त्या बालगंधर्वला, तर त्याच्यामुळे नाट्यगृहापाशी तर कोणतरी काहीतरी झालं तिथं. पूर्ण शिवाजीनगर सिग्नल आहे कॉर्नर संचिते बसून ते डायरेक्ट बालगंधर्वच्या सिग्नल पर्यंत पूर्ण जॅम होतं. तर मित्रांनो आपण आहोत औंध मध्ये, आणि औंध मध्ये आलो होतो आपण आता, आणि 122 रुपयाची बुकिंग घेऊन आलो मित्रांनो. कर्वे रोड तिथून पौड फाट्यापासूनच घेऊन आलो आपण. बऱ्याच वेळ थांबलो तिथं, 15-20 मिनिट थांबलो, पण काय बुकिंग वाढली नाही. शेवट औंध वाढली, म्हणलं चला औंधला तर आपल्या साईडला जाता येईल, आणि तब्येत पण बरोबर नाही मित्रांनो. तर आपण ट्रिप वाढली तर ठीक आहे औंधून, नाही तर आपण असंच मधून मधून निघणार आहोत मित्रांनो आता. कारण की एवढा वैताग आला मला, सर्दीने एवढं परेशान केलंय. आणि एक दिवस जर्किंग नव्हतं घातलं, आणि त्या दिवशी खूप थंडी वाढली मित्रांनो. काल मला रविवारची खूप थंडी होती, भयानक थंडी होती. तर न्यूजला पण आलं की हायेस्ट रेकॉर्ड झालंय म्हणून. जास्त अंश सेल्सिअस मध्ये पुण्याचं तापमान सगळ्यात डाऊन गेलेलं आहे असं दाखवलं होतं. तर ठीक आहे, आपण आता घरी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाढली तर ठीक आहे, नाही तर एमटी जाणार आहोत, कारण की तब्येत खूप खराब झाली आहे. टार्गेट किती झालंय मी साईडला तुम्हाला प्रत्येक स्क्रीनला दाखवत आहे ट्रेनचं. घरी गेल्यानंतर एक व्हिडिओ बनवेल अजून शेवटचा, घरी आता पडली तर ठीक आहे, नाही तर पाहू. तर मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजले आणि आपण आलेलो आहोत घरी आता. तर आपल्याला औंधून वाढले मित्रांनो एक 75 रुपयाची लोकल बुकिंग पिंपळे वरून साईडची, आणि तिथून पिंपळे वरून डायरेक्ट नाशिक फाट्याला आलो, म्हणलं एखादी वाजल, पण काय वाढली नाही. तर 86 रुपयाची अजून एक वाढली उबेरला. तर ठीक आहे, 2 बुकिंग कंप्लीट केला, 150 रुपये झाले आपले. आणि डायरेक्ट आपण म्हटलं आता सर्दी हे झाल्यामुळे, जास्त जरा तब्येत बरोबर असल्यामुळं आपण डायरेक्ट घरी आलो. तर तर आता घरी आलो तर, आणि मुलगी आली आता डायरेक्ट इकडं माझ्याकडंच. मी वाट बघत होती, पप्पा कधी येईल, पप्पा ये इकडं, हे बघ. तर मुलगी पळत आली, तर आता पप्पाने काय आणलं खायला म्हणून बघायला. तर आली पळत पळत, म्हणलं काय नाही आणलं, पिलू माझी सर्दी ते झाली त्याच्यामुळं, तब्येत बरोबर नसल्यामुळे फास्ट आलो. तर आपण आलो घरी मित्रांनो आता, आणि मुलगी आली पळत पळत. तर तिला दुकानावर काहीतरी खायचं होतं, त्याच्यामुळं ती म्हटली काय आणलं पप्पा, म्हणलं मी काय बाहेरून काय नाही आणलं खायला, तर त्या दुकानावर घेतो थोडस काही खायचं असेल. तर ती आली पळत पळत, काय घेते काय माहित का. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. काय करा? लाईक करा. हा, तर मित्रांनो उद्या व्हिडिओ येईल आपला. आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर उद्या आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. धन्यवाद आणि गुड नाईट.